जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने फलटण शहरात राजकीय चैतन्यासोबतच सर्वसामान्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। तहसील कार्यालय परिसर आणि शहरातील प्रमुख चौकात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासकीय नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला। शहराला जत्रेचे स्वरूप सकाळपासूनच विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत तहसील कार्यालयाकडे धाव घेतली। कार्यकर्त्यांची वाहने, ढोल ताशे आणि गर्दीमुळे फलटणच्या मुख्य रस्त्यांनी जणू जत्रेचे स्वरूप धारण केले होते। मात्र या उत्साहाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रवाशांना बसला। वाहनांच्या लांब रांगा, तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांसह शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। तासनतास वाहने एकाच जागी अडकून पडल्याने वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण होते। रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही या कोंडीतून वाट काढताना कसरत करावी लागली। वाहतूक पोलीस आणि आरटीओ कुठे आहेत? एवढी मोठी गर्दी होणार याचा अंदाज असतानाही वाहतूक नियंत्रणासाठी फलटणच्या चौकांमध्ये एकही आरटीओ किंवा पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात नसल्याचे विदारक चित्र दिसले। एकीकडे राजकीय नेते शक्ती प्रदर्शन करत आहेत, तर दुसरीकडे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतीही यंत्रणा रस्त्यावर नसल्याने आम्हाला तासनतास ताटकळावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली। प्रशासकीय नियोजनाचा फज्जा। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी होणारी गर्दी गृहीत धरून प्रशासनाने पर्यायी मार्गांचे नियोजन करणे आवश्यक होते। मात्र वाहतूक नियंत्रक नसल्याने फलटणकरांना आज प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला।